कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, तालुका अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विश्वास। दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश। रेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न ऐरणीवर, 54 इमारतींना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नोटिसा। आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा, रहिवाशांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। तुळजापूरमध्ये समाजवादी पक्षाचं शक्ती प्रदर्शन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, राधानगरीमधील राऊतवाडी धबधबा प्रवाहित, राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। बीडमध्ये जुन्या वादातून वकिलाकडून महिलेला मारहाण, मारहाणीच्या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। गावात तणावाचं वातावरण, पोलिसांचा बंदोबस्त देखील। पालघरच्या तलासरी तालुक्यामध्ये महिलेच्या मृतदेहावर भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ, आदिवासी ग्रामीण भाग आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।